डिस्टर्बन्स करायचा विषय आमचा काही नाही. उलट शांतता प्रस्थापित करायला स्वतः नाराज आहे आणि मदत आम्ही काही त्यांना शिदा गोळा करून आलोय. ते लोक आता पावसात घरं पेटवलेले राहिलेले नाहीत. सगळे धर्मीय जे काय असतील त्या सगळ्यांना मदत करावी हा आमचा भूमिका आहे. ते प्रशासनाने सगळ्यांना म्हणजे किती 15 जणच आहे, फार नाही. बाकीचे सगळे आलेले कार्यकर्ते थांबतील. 15 लोक आहेत. आम्ही इंडिया आघाडी म्हणून आलेलो आहोत. तर आमच्या 15 लोकांना सोडायची परवानगी द्या. बाकी कोणालाही सोडलं नाही त्या हरकत नाही. आमचे बाकीचे कार्यकर्ते आता 100-200 आले. सगळ्यांना मी विनंती करतो थांबायला. ते कोणी येणार नाही. तर 15 लोक प्रमुख आहे आम्ही. आम्हाला तेवढं जायची परवानगी द्या. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोला आणि आम्हाला सांगा. तुम्ही सोबत चला, काय अडचण नाही. तुम्ही सोबत चला, आमची काय अडचण आहे. बघायचं आणि विषय करायचा. तुम्ही चर्चा करा. 15 लोकांना जर सोडायची या लोकशाहीत परवानगी नसेल, तुमची गाडी सोबत ठेवा. कोणी मॅच्युअर नाही. सगळे मॅच्युअर्ड आहेत. आता म्हणजे सगळे मॅच्युअर्ड आहेत. कोणी तिथे काही जाऊन काय तमाशा करायचा आहे, कुणाला व्हिडिओ काढायचा आहे, बांधणी करणारे कोण नाही. तुम्हाला मदत होणार आहे. पुढे सुद्धा तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. मला वाटतं रिजिड राहू नका तुम्ही आत्ता सुद्धा. आपण कोणाला सोडत नाही. आपण सगळे नाही. 15 लोक तुम्ही सोडा. आम्ही सगळे म्हणतच नाही. आम्ही माप 50 वर आलेलो आहे. सगळे आम्ही म्हणतच नाही, विनंतीच करत नाही. 15 लोक किमान तुम्ही सोडावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि 15 लोक 4 गाडीतच बसतील. तुमची गाडी असू दे, सगळे असू दे. आपण जाऊन भेट देऊ, लोकांना सांत्वन करू. लोकांना कोण आलेलं नाही. लोक वरडा लागलेत, कोण आलेलं सुद्धा नाही बघायला. म्हणजे एवढी हुकुमशाही आहे का तुम्ही हे करणार आहे? मायनॉरिटी कमिटीचे अध्यक्ष नाही होय ना. मग आम्हाला अडचण नाही. मायनॉरिटी अध्यक्षापेक्षा लोकप्रतिनिधी महत्वाचा आहे की नाही? तुम्ही 15 लोक करा. आम्ही 15 लोक फायनल करतो. अडचण नाही. 15 लोक तुम्ही नावं आम्ही सांगतो. 15 लोक आम्ही फायनल करतो. 15 लोकांची परवानगी घ्या. आमची काही अडचण नाही. तुम्ही ठरवा. आम्हाला 10 मिनिटं द्या. 10 मिनिटात सांगा. नाही ते मला 5 लोक जाऊ. तुम्ही सांगा 15 लोकांचे. 15च लोक आहे आम्ही, फार नाही. 100 लोक आहेत. 100 लोक आम्ही नाही म्हणत. 15 लोक आहेत. काहीच अडचण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.